जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4078 तर शहरातील 502 जणांकडे शस्त्र परवाने आहे। जिल्ह्यातील तेवढ्या व्यक्तींना खरोखर शस्त्रांची गरज आहे का याच्या पडताळणीचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत। तत्पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या ज्या परवानाधारकांनी शस्त्र नेले नाही अशा 1325 जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे। त्यावर जानेवारी अखेरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरजूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून शस्त्र परवाना दिला जातो, तर शहरी भागातील अर्जदार व्यक्तींना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना मिळतो। पण बीडमध्ये परवान्याच्या शस्त्रांचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना सध्या खरोखरच शस्त्राची गरज आहे का, त्यांचे वय किती आहे आणि ते शस्त्र चालवण्यासाठी सक्षम आहेत का, त्यांचा सध्याचा व्यवसाय, त्यांना असलेला संभाव्य धोका अशा सर्व बाबींची पडताळणी तालुका पोलिसांमार्फत केली जात आहे। वास्तविक पाहता मोठा व्यावसायिक व व्यापाराच्या निमित्ताने त्यांना दररोज दूर प्रवास करावा लागतो। संपूर्ण गाव विरोधात आहे। घरात कोणाचा तरी खून झाला असून त्या कुटुंबातील व्यक्तीच्या जीवालाही धोका आहे। ज्यांच्या घरावर दरोडा पडला आहे, ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, अशांना प्राधान्याने शस्त्र परवाना दिला जातो। सध्याच्या परवानाधारकांमध्ये अशा किती व्यक्ती आहेत ही बाब देखील पडताळून पाहिली जात आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातून अहवाल प्राप्त झाल्यावर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल। त्यानंतर त्यांच्याकडून नेमका किती जणांकडे शस्त्र वापरण्याचा परवाना ठेवला जाणार याचा निर्णय होईल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।